नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेटमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता H1B व्हिसा यावरती 80 लाख रुपये एवढी किंमत लावलेली. म्हणजे जर भारतीयांना अमेरिकेमध्ये नोकरी करायला जायचं असेल तर त्यांना पहिले 80 लाख रुपये भरावे लागतील आणि त्यानंतरच त्यांना तिथे नोकरी करण्यासाठी जाता येईल. म्हणजे याच्याने तोटा असा होणार आहे की भारतीयांना जे IITमध्ये काम करणारे जे इंजिनियर्स होते त्या इंजिनियर्सला आता अमेरिकेमध्ये जाण्यासाठी पहिले 80 लाख रुपये भरावे लागणार आणि त्यानंतरून मग तिथे त्यांना नोकरी करण्याची संधी मिळणार. तर मित्रांनो, जाणून घेऊया H1B व्हिसा काय असतो. तर हा H1B व्हिसा जो आहे तो अमेरिका भारतीयांना तिथे नोकरी करण्यासाठी देत असते आणि हा H1B व्हिसा हा पहिले 3 वर्षासाठी असतो आणि जर त्या 3 वर्षानंतरून जर एखादा भारतीय त्यांनी तिथे व्यवस्थित नोकरी केली तर तो पुन्हा अमेरिकी सरकारला अप्लाय करतो आणि म्हणतो की मी हे मागचे 3 वर्षे तुमच्याकडे चांगल्या प्रकारे नोकरी केलेली आहे, आता तुम्ही परत माझा 3 वर्षांनी व्हिसा एक्सटेंड करा आणि असा तो H1B व्हिसा असतो. परंतु प्रॉब्लेम काय झालेला आहे की आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हा H1B व्हिसा जो आहे त्यावरती 80 लाख रुपये लावले. म्हणजे जवळपास ट्रम्प सरकार म्हणजे अमेरिकन सरकार हे दरवर्षी 85,000 म्हणजे 85,000 H1B व्हिसा रिलीज करत असते आणि त्यापैकी पूर्ण जगामधले 72% जे सीट्स असतात ते भारतीय मिळवतात. म्हणजे 72% H1B व्हिसा धारक हे भारतीय असतात दरवर्षी. परंतु ह्या 80 लाखामुळे काय होणार आहे की आता भारतीय जे नोकरी करण्यासाठी अमेरिकेमध्ये जाऊ इच्छित होते त्यांना आता पूर्णपणे प्रॉब्लेम येणार आहे आणि त्यांना तिथे नोकरी करण्यासाठी पहिले 80 लाख रुपये भरावे लागणार आणि त्यानंतरून मगच तिथे त्यांना नोकरी करण्यासाठी जावं लागणार आहे. त्यामुळे भारतामधले जे उत्कृष्ट ब्रेन होते, जे IITमधले होते, ते आता अमेरिकेमध्ये जाण्यावरती त्यांच्यावरती थोडा रोक येईल आणि ते आता भारतामध्ये राहूनच काही इन्व्हेन्शन करतील आणि भारतामध्येच कंपनी वगैरे उघडतील असं देखील होऊ शकतं. किंवा ते 80 लाख रुपये भरून तिकडे जातील अमेरिकेला. याने का होईल, भारताचा पैसा जो आहे तो अमेरिकेमध्ये जाईल आणि दुसरी गोष्ट अमेरिकन नागरिक जे आहे त्यांना ज्या त्यांच्या नोकऱ्या आहेत त्या जे भारतीय खाऊन घेत होते ते अमेरिकन नागरिकांना त्यांच्या नोकऱ्या भेटतील. म्हणजे अमेरिकन लोकांसाठी हे चांगलं पाऊल आहे. जसं की आपण आपल्या एखाद्या प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्यातील लोकांना नोकऱ्या ह्या राखीव ठेवलेल्या असतात, त्याच प्रकारे अमेरिकेने तेथील नोकऱ्या तेथील लोकांसाठी राखीव ठेवण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. बघायला गेलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी हे खूप चांगलं काम केलेलं आहे आणि करायलाच हवं. ते त्या देशाचे पंतप्रधान आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी ते त्या देशासाठी चांगलं पाऊल उचललेलं आहे. पण यामुळे भारताला तोटा होणार आहे. हे सर्व भारतासोबत ट्रम्प हे करतायत याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा इगो प्रॉब्लेम. हो, ट्रम्प हे भारताला जाणून बुजून त्रास देत आहेत. तर मित्रांनो, हा H1B व्हिसा जो आहे त्यामुळे भारताला भरपूर तोटा सहन करावा लागू शकतो भविष्यामध्ये आणि भरपूर जे IITians आहे त्यांना नोकऱ्या मिळवण्यामध्ये आता अमेरिकेमध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी अडचण येऊ शकते. आणि हा जो व्हिसा आहे म्हणजे ज्या अटी शर्ती ज्या आहे ते 21 तारखेपासून लागू होणार होत्या आणि त्या कारणामुळे जे अमेरिकन म्हणजे जे मूळचे भारतीय आहे ते भारतामध्ये फिरण्यासाठी आले होते ते 21 तारखेच्या आत त्यांना त्या मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल यासारख्या कंपनी त्यांच्या अमेरिकेमध्ये परत बोलवलेलं आहे आणि त्या कारणामुळे आता एअरपोर्टवरती खूप मोठी लांब रांग लागलेली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जर ते एक दिवस लेट झाले तर त्यांना 80 लाख रुपये जे आहे अमेरिकेमध्ये घुसण्यासाठी भरावे लागू शकतात. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि ही इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.